नमस्कार. शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी, ह्या ओळी आहेत कवी भूषणानं शिवाजी महाराजांच्यावर केलेल्या काव्यातील ओळी. कवी भूषण हा लखनौचा होता. शिवाजी महाराजांच्या हयातीत हिंदवी साम्राज्याचा भौगोलिक विस्तार हा फार छोटा होता. अटक ते कटक, तंजावर, पेशावर, इकडे पूर्वेकडे बंगाल, एवढा जो विस्तार वाढला हा नंतर वाढला. पण शिवाजी महाराजांच्या काळात भौगोलिक विस्तार जरी कमी असला तरी संपूर्ण भारतात शिवाजी महाराजांचा दरारा हा खूप मोठा होता. लोकांना असं वाटायला लागलं आता हिंदूंचा राजा झाला, त्यामुळे आता आपल्यावर अत्याचार होणार नाही, एवढा विश्वास लोकांना वाटायला लागला. लखनौमध्ये असलेल्या कवी भूषणानं ह्या ओळी त्यामुळे लिहिलेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्याचा एका वाक्यात जर वर्णन करायचं तर प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या व्याख्यानातलं एक वाक्य. प्राचार्य शिवाजीराव भोसले हे अत्यंत अभ्यासू असे वक्ते होते. ते निरनिराळ्या विषयांवर व्याख्यानं देत असत. शिवाजी महाराजांच्या व्याख्यानामध्ये त्यांनी हे वाक्य एकदा उच्चारलेलं आहे. वाक्य असं आहे, झोपलेल्यांना जागं केलं. शिवाजी महाराजांनी झोपलेल्यांना जागं केलं, जागं झालेल्यांना उभं केलं, उभे राहिलेल्यांना चालतं केलं आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचं भगवं निशाण दिलं. एका वाक्यात त्यांच्या कार्याचं वर्णन आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झाला ती तिथी होती वैशाख शुक्ल तृतीया. यावर्षी 28 मार्चला ती तिथी आहे. शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवर, पण बालपण त्यांचं व्यतीत झालं पुण्याच्या लाल महालात. शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी मातेनं रामायण महाभारताच्या माध्यमातनं संस्कार केले. त्यांना राजकारण, युद्धनीती, शस्त्रांची ओळख, शस्त्रांचं संचालन, शस्त्रविद्या याचं शिक्षण देण्यासाठी दादेवजी कोंडदेवांना जबाबदारी दिली जिजाबाईंनी. आणि मग हळूहळू एकीकडनं मातेकडनं झालेले रामायण महाभारताच्या कथांमधनं झालेले संस्कार आणि दुसरीकडे दादोजी कोंडदेवांकडनं मिळालं राजकारण, युद्धनीती याचं, शस्त्र यांचं शिक्षण, या पद्धतीनं हिंदवी स्वराज्याचा भावी राजा हा हळूहळू मोठा होत होता. 17व्या वर्षी त्यांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्याची शपथ घेतली. रोहिडेश्वराच्या मंदिरात जाऊन आपल्या बोटाला कापून त्यातलं रक्त शंकराच्या पिंडीवर अर्पण केलं आणि हे राज्य व्हावे अशी तो श्रींची इच्छा आहे असे उद्गार काढले. श्रींची इच्छा आहे म्हणून राज्य स्थापन करणार, मला खुर्चीवर बसायचं आहे म्हणून नाही, मी राजा होणार, सिंहासनाधीश्वर मी होणार म्हणून नाही, ही श्रींची इच्छा आहे. कारण त्याच्या आधीचा 300 वर्षाचा काळ हा अत्यंत भयानक असा काळ गेलेला आहे. देवगिरीच्या राजा रामदेव यादवाचं पतन झाल्यानंतर नंतरच्या 3 वर्षामध्ये दख्खनवर एकीकडे मुघल, एकीकडे आदिलशाही, एकीकडे निजामशाही यांच्या माध्यमातून हिंदू समाजांवर अनन्वित अवर्णनीय अत्याचार होत होते. हिंदू समाजातल्या बायका, मुली, सुना, लेकी या सुरक्षित नव्हत्या, यांची लाज सुरक्षित नव्हती. लोकांना लुटलं जात होतं, पण पालन करता कोणी नव्हता. शिवाजी महाराजांच्या रूपानं हा पालन करता जन्माला आला आणि म्हणून हिंदू समाज सुखी व्हावा, सुरक्षित व्हावा, इकडच्या लेकी, बाळी, सुना या सुरक्षित व्हाव्यात,
म्हणून ही श्रींची इच्छा आहे असं त्यांनी म्हटलं. पुढे हळूहळू साम्राज्याचा विस्तार केला. आपल्या आजूबाजूला सवंगडी जमवले आणि हे सगळे सवंगडी जे जमवले हे स्वराज्यावर आपले प्राण ओवाळून टाकण्याच्या मनस्थितीतले जमवले. अनेक उदाहरणं आहेत. पन्हाळगड्याहून जेव्हा शिवाजी महाराज निसटले त्याच्या आधी शिवा काशीदला त्यांनी खाली पाठवलं शिवाजी महाराजांचं रूप घेऊन आणि आदिलशहाच्या सेनेला गुंगारा देण्यासाठी, तिथे गोंधळ माजवण्यासाठी. आणि नंतर शिवाजी महाराज स्वतः निसटून गेले. शिवा काशीदला माहिती नव्हतं का की आपण एकदा त्या आदिलशहाच्या सैनिकांच्या हाती सापडलो आणि गुंगारा देण्यासाठी हे आपण केलेलं आहे सगळी योजना. आपल्यावर किती अत्याचार होतील, आपल्याला मारून सुद्धा टाकू शकतात, हे शिवा काशीदला माहिती होतं. पण तरीही तो तयार होता, कारण शिवाजी महाराज सिंहासनावर बसले पाहिजेत. त्याच प्रसंगामध्ये बाजीप्रभू देशपांड्यांनी घोडखिंड अडवली. जोपर्यंत शिवाजी महाराज विशाळगडावर पोचत नाहीत आणि तोफांचे आवाज येत नाहीत तोपर्यंत आदिलशहाचा एकही सैनिक, बिजापूरचा एकही सैनिक घोडखिंड पार करून जाणार नाही. राजे सुरक्षित पोचले पाहिजेत. आणि म्हणून लढत असताना अंगावर कितीतरी जखमा, रक्तबंबाळ झालेले असताना बाजीप्रभू देशपांडे हे दोन हातात दोन तलवारी घेऊन लढत राहिले. कान होते विशाळगडाहून येणाऱ्या तोफांच्या आवाजांकडे. मृत्यू समोर दिसायला लागला, पण जोपर्यंत तोफांचे आवाज येत नाही तोपर्यंत प्राण सोडणार नाही या निर्धारानं ते लढत राहिले. तोफे आधी मरेन बाजी सांगा मृत्यूला, असं नंतर म्हटलं गेलं. शेवटी तोफांचे आवाज आले आणि बाजीप्रभूंनी शांतपणे, निर्धास्तपणे आपले प्राण सोडले, स्वराज्यासाठी बलिदान केलं. त्यांच्या बलिदानानं पावन झालेल्या त्या घोडखिंडीचं नाव पुढे पावनखिंड असं ठेवलं. तानाजी मालुसरे मुलाच्या विवाहाचं निमंत्रण द्यायला आले होते, पण जेव्हा त्यांना समजलं की कोंढाणा किल्ला स्वराज्यात नाही आणि शिवाजी महाराजांना तो स्वराज्यात हवाय, तेव्हा आपल्या मुलाचा विवाह त्यांनी बाजूला ठेवला. ते म्हणाले आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. रायबाचं लग्न होईल नंतर, कोंढाण्याचं लग्न लावून येतो. युद्ध झालं. वीर तानाजी, नरवीर तानाजी असं म्हणतात, त्या युद्धामध्ये कामी आले. त्यांचं बलिदान झालं त्या युद्धात, पण किल्ला जिंकला. तानाजींचं बलिदान झाल्यामुळे शिवाजी महाराज व्यथित झाले. गड आला पण सिंह गेला असे उद्गार त्यांनी काढले. आणि मग तानाजीच्या आठवणीनिमित्त त्या कोंढाण्याचं नाव सिंहगड असं ठेवलं. मुरारबाजी, पुरंदरावरच्या झालेल्या लढाईत त्यांचं मुंडकं कापलं गेलं, शिर कापलं गेलं, आणि तरी देखील त्यांचं शरीर शिर नसताना लढत राहिलं असं सांगितलं जातं. इतकी निष्ठा. प्रतापराव गुजर शिवाजी महाराजांच्या एका इशाऱ्यासरशी वीर मराठे दौडले, वीर मराठे सात, साथीच्या साथी बलिदान झाले. का तर हिंदवी साम्राज्य स्थापन व्हायला पाहिजे, हिंदवी साम्राज्याच्या सिंहासनावर आपला राजा बसला पाहिजे या इच्छेपोटी. आग्र्याहून सुटून शिवाजी महाराज आले. शिवाजी महाराजांनी त्या ठिकाणी जी सगळी रचना केली, फौलाद खान त्याला गुंगारा देण्यासाठी ते एका पलंगावर डोक्यावरनं पांघरून घेऊन एका हातामध्ये कड घालून तो हात पांघरुणातनं बाहेर ठेवत असत. शिवाजी महाराज त्या पेटाऱ्यांचा आधार घेऊन निसटले. मग तिथे शिवाजी महाराज अजून आहेत हे दाखवण्यासाठी मदारी मेहतरला त्या ठिकाणी झोपायला सांगितलं गेलं. तो आनंदाने झोपला. जसे शिवाजी महाराज डोक्यावरनं पांघरून घेऊन हातामध्ये कडा घातलेला हात हे बाहेर ठेवायचा. मदारी मेहतरला हे समजत नव्हतं का की शिवाजी महाराज निसटले आणि शिवाजी महाराजांच्या जागी आपण शिवाजी महाराजांचं सोंग घेऊन झोपलो. हे जेव्हा कळेल तेव्हा आपले किती अत्याचार करतील. त्याला माहिती होतं ते, पण त्याची तयारी होती. का
तर हिंदवी साम्राज्याचं सिंहासन, आणि त्या सिंहासन आपला राजा बसला पाहिजे. पुढे मदारी मेहतर देखील शिताफीनं तिकडनं निसटला आणि स्वराज्यात आला. हे एकापेक्षा एक बलिदान करणारे लोक हे शिवाजी महाराजांनी उभे केले. त्यांना प्रेरणा दिली, हे साम्राज्य स्थापन व्हायला पाहिजे, श्रींची इच्छा आहे म्हणून. अफझल खानाचा प्रसंग थोडा वेगळ्या पद्धतीनं बघावा लागेल. अफझल खान चाल करून आला, येताना अत्याचार करत आला जनतेवर, बायका मुलींवर, लेकींवर, सुनांवर अत्याचार सुरू केले. त्याचा उद्देश असा होता की शिवाजी महाराजांनी मैदानात लढायला यावं. पण मैदानात लढणं शक्य नाही, आपलं सैन्य छोटं आहे, आपली शस्त्रास्त्र सीमित आहेत. हे लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी मैदानात यायचं टाळलं. खरा कुशल युद्धनेता याला म्हणतात की जो युद्ध कुठे होईल हे ठरवतो आणि शत्रूला त्या ठिकाणापर्यंत घेऊन येतो. ही शिवाजी महाराजांची युद्धनीती आणि त्यातली रणनीती किती चोख होती हे लक्षात येतं. युद्ध हे प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या जावळीच्या अरण्यात व्हायला पाहिजे हे शिवाजी महाराजांनी ठरवलं होतं. शिवाजी महाराजांवर लोक चिडले होते, झेपत नाही तर एवढा मोठा घात घातला कशाला, आता कुठे लपून बसला शिवाजी, अशा प्रकारच्या भावना लोक बोलून दाखवायला लागले. पण शिवाजी महाराज घाबरले नव्हते, त्याने घाबरल्याचा बनाव केला. का तर अफझल खानाला त्या जावळीच्या अरण्यात आणायचं होतं, त्याला बेसावत ठेवायचा होता. आणि आपल्या वकिलामार्फत त्यांनी निरोप पाठवला. वकिलानं अफझल खानाला सांगितलं की महाराज घाबरले, ते युद्धाला तयारच नाही आहेत, ते शरण येतील, तुम्ही प्रतापगडापर्यंत या, तिथे तुमची भेट होईल, तुम्ही सांगाल त्या अटी ते मान्य करतील, तुम्ही या तिथे. आणि मग अफझल खान तयार झाला, सैन्य घेऊन आला, त्या जावळीच्या अरण्यात आपल्या सैन्याचा डेरा टाकला आणि शिवाजी महाराजांच्या भेटीला यायला तयार झाला. ही सगळी त्यांची रचना होती. अफझल खानाला पुन्हा आदल्या दिवशी निरोप पाठवला की निशस्त्र या, सोबत कोणाला आणू नका, बोलणीच तर करायचे, शस्त्राची मला भीती वाटते आता, त्यामुळे एकच माणूस तुमच्या सोबतीला घेऊन या सहाय्यक म्हणून. हे अफझल खानाला सांगितलं. स्वतः मात्र वाघ नख घेऊन आले होते. आपण आक्रमक केल्यानंतर अफझल खान शांत बसणार नाही हे त्याने लक्षात घेतलं होतं आणि त्यामुळे त्याने अंगात चिलखत घातलं, डोक्यावर जिरेटोप घातला आपल्या पगडीच्या खाली, की अफझल खानाने जर आपण त्याच्यावर वार केल्यानंतर, त्याच्यावर आक्रमण केल्यानंतर जर का प्रतिआक्रमण केलं तर आपण सुरक्षित असलं पाहिजे. इकडे अफझल खान मात्र कुठलंही चिलखत न घेता एक बर्छी त्यांनी लपून आणली होती, पण तोही बेसावध होऊन आला होता. मनातनं अत्यंत खुश होता की आता शिवाजीला मी बांधणार आणि विजापूरच्या दरबारात बडी साहेबाच्या समोर उभं करणार. आपल्याकडे एक सिरियल आली होती ना, मुंगेरी लाल के हसीन सपने, तो ते मुंगेरी लाल के हसीन सपने बघत होता. शिवाजी महाराजांना पकडून घेऊन जाणार, बडी साहेबाच्या समोर उभं करणार, मग आपल्याला इनाम मिळणार, आपली तनखा वाढणार, आपलं पद वाढणार, असे तो दिवा स्वप्न बघत होता. शिवाजी महाराज मात्र तयारीत होते. त्यांनी ठरवलं होतं अफझल खानाला मारायचंच आहे. अफझल खानाने दगा दिला हे म्हणणं चुकीचं आहे. शिवाजी महाराजांनी पूर्ण रचनाच अशी केली होती की त्यांनी अफझल खानाला दगा द्यायची संधीच दिली नाही, दगा द्यायला वेळच दिला नाही. त्याच्या आधी त्यांनी अफझल खानावर आक्रमण केलंय. इथे खाली जिथे जावळीच्या अरण्यात अफझल खानाच्या सैन्याचा तळ बसवला होता, त्या सगळ्या भागात आजूबाजूला मावळे दबा धरून बसले होते. त्यांना तसं सांगितलं होतं. तुकड्या तुकड्यांनी बसले होते. एकेका तुकडीच्या प्रमुखाला सूचना दिल्या होत्या. वर्ण तोफांचे आवाज झाले की अचानकपणे या सगळ्या बेसावध असलेल्या सैन्यावर आक्रमण करायचं, त्यांना कापून काढायचं. सैन्य बेसावधच होतं. ते आनंदात होते. कुठलंही युद्ध न करता आपण आपलं उद्दिष्ट साध्य करतो. अफझल खान थोड्याच वेळात शिवाजी महाराजांना दोरखंडांनी बांधून घेऊन येईल खाली आणि मग आपण शिवाजी महाराजांचं तिथे पेशी करू.
बडी साहेबाच्या समोर सैनिक देखील खुशीत होते, काही न करता युद्ध जिंकतोय आपण. हेच शिवाजी महाराजांना हवं होतं. शिवाजी महाराज हे गनिमी काव्याचा अवलंब करून युद्ध लढत असत. आणि गनिमी काव्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, आपण जे करणार नाही असं शत्रूला वाटेल तेच करायचं. मग शत्रूला असंच वाटत होतं की शिवाजी महाराज आक्रमण करणार नाही, आपण शांतपणे शिवाजीला घेऊन जाऊ. हे शत्रूला वाटत होतं की शिवाजी महाराज आक्रमण करणार नाहीत. शिवाजी महाराजांनी तेच केलं. आणि दुसरं, शत्रूला वेळच द्यायचा नाही, त्याच्या आधी आपलं काम उरकून घ्यायचं. तेच शिवाजी महाराजांनी केलं. आले शिवाजी महाराज शामियान्यात आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाला आलिंगन दिलं. तो अफजल खान इतका उंच होता, 7 फुटी, की शिवाजी महाराजांचं डोकं अफजल खानाच्या छातीशी पोचत असे. आपल्याला सांगितलं जातं की अफजल खानानं करकसून शिवाजी महाराजांचं डोकं आवळलं. खरं तसं झालेलं आहे की नाही शंका वाटते. कारण शिवाजी महाराजांनी आलिंगन देऊन लगेचच आपल्या वाघनखाने टरा 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 त्याचं पोट फाडायला सुरुवात केली. आणि तेव्हा अफजल खान हा दगा 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 असं ओरडलेला आहे. आणि मग त्यांनी लपून आणलेली बर्छी काढली. खरं म्हणजे बर्छी हे शस्त्र जे आहे हे पोटात किंवा छातीत किंवा गळ्यात मारायचं असतं. अफजल खानाला जर शिवाजी महाराजांना मारायचं असेल तर त्यांनी मिठी मारली नसती, कारण मिठी मारून ते शस्त्र मारता येत नाही. आल्याबरोबर त्यांनी समोरून शिवाजी महाराजांच्या पोटामध्ये किंवा छातीमध्ये किंवा गळ्यामध्ये ती भरची खुपसली असते आणि शिवाजी महाराजांना मारलं असतं. पण त्याला वाटलं शिवाजी महाराजांना आपण पकडून घेऊन जाऊ. आणि एक नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की अशा मोहिमांमध्ये शत्रूच्या प्रमुखाला जिवंत पकडून आणणं हे जास्त महत्वाचं असतं, मृत पकडून आणण्यापेक्षा. त्यामुळे अफजल खानाला शिवाजी महाराजांना जिवंतपणे त्या बेगम कडे समोर उभं करायचं होतं, बडी साहेबाच्या समोर. जेव्हा त्याला लक्षात आलं की शिवाजी महाराजांनी आपलं पोट फाडलं आणि आपला कोथळा बाहेर येतोय, तेव्हा त्यानं ती बर्छी काढली आणि बचावाचा प्रयत्न केला. ती जिथे लागली तिथे लागली, ती डोक्यात लागली. पण जिरेटोप शिवाजी महाराजांनी घातला होता, कारण त्यांना माहिती होतं आपण पोट फाडल्यानंतर अफजल खान गप्प बसणार नाही, काहीतरी तर तो आक्रमण करेल, आपण सुरक्षित असलं पाहिजे. त्यांना जर बोलणीच करायची असते तर जिरेटोप आणि चिलखत कशाला घातला असता? ते बोलणी करायला आलेच नव्हते, ते अफजल खानाला मारायचं म्हणून आले होते, म्हणून वाघनखं घातली होती. आणि मग जे शस्त्र जिथे नाही मारायचं तिथे काय लागलं? कारण शेवटच्या घटकेला कसा तरी आपला प्राण वाचवायचा म्हणून त्या अफजल खानानं बर्छी मारली. ती जिथे लागली तिथे लागली, पण जिरेटोप असल्यामुळे शिवाजी महाराजांना एक छोटीशी खोक पडली, पण बाकी इजा नाही झाली. त्यानंतर जिवा महाल्यानं त्याचं मुंडकं उडवलं आणि शिवाजी महाराज तडक गडावर गेले. आई भवानीला नमस्कार केला, मातेला नमस्कार केला आणि तोफांचे आवाज काढले. तोफांचे आवाज ऐकल्या बरोबर दबा भरून बसलेले सगळे मावळे बाहेर आले आणि अफजल खानाचं सैन्य कापून काढायला सुरुवात केली. त्यांना समजलंच नाही हे अचानक काय झालं, हे असं काही होईल असं त्यांना वाटलंच नव्हतं. आणि जे शत्रूला नाही वाटणार तेच करायचं, हीच नीती. त्यामुळे ते झालं. आणि मग आपली सगळी शस्त्र अस्त्र दारुगोळा आणलेला पैसा अडका संपत्ती सगळं टाकून हे विजापूरचे सैनिक आपला जीव वाचवण्यासाठी विजापूरच्या दिशेनं पळत सुटले. त्यामुळे शिवाजी महाराजांनीच ठरवून दगा देण्याची संधी न देता अफजल खानाला मारलेलं आहे. पण अफजल खानानं दगा दिला हे का सांगितलं जातं समजत नाही. याचं कारण आपली अशी मानसिकता गेल्या 70 वर्षात स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आम्ही लाईन ऑफ कंट्रोल नियंत्रण रेषा ओलांडणार नाही अशी केलेली आहे. का नाही ओलांडायची? ती काय लक्ष्मण रेषा आहे का? ती काय पवित्र रेषा आहे का की ओलांडायची नाही? त्या नियंत्रण रेषेच्या पलीकडची जमीन ही आमची आहे, ती शत्रूंनी बळकावलेली आहे. आम्ही ती नियंत्रण रेषा ओलांडणार आणि आमची भूमी परत मिळवणार, ही मानसिकता आमची का नाही? आणि अशी मानसिकता असल्यामुळे 92 साली जेव्हा बाबरी ढाचा हिंदू समाजानं खाली आणला तेव्हा तो अशी मानसिकता असलेल्या लोकांना ते सहन झालं नाही.
अटॅक इज द बेस्ट डिफेन्स असं इंग्रजीत म्हणतात, आणि गनिमी कावा तोच आहे. समोरच्याने अटॅक करायच्या आधी आपणच आक्रमण करा, शत्रूला संधीच देऊ नका. आणि हेच शिवाजी महाराजांनी अवलंबलं अफजल खानाच्या सगळ्या प्रसंगामध्ये. मला असं वाटतं शिवाजी महाराजांचं मोठेपण ह्याच्यात आहे की अशी जी लोक मोठी असतात, महान नेते असतात, महान विभूती असतात, त्या एकट्याने मोठ्या होत नाहीत. त्या आपल्यासोबत असंख्य लोकांना मोठं करतात. मग बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, येसाजी कंक असतील, प्रतापराव गुजर असतील, मुरारबाजी देशपांडे असतील, सरखेल कान्होजी आंग्रे असतील, नेताजी पालकर असतील, असे कितीतरी लोक, अष्टप्रधान मंडळातले सगळे प्रधान असतील, या सगळ्यांना शिवाजी महाराजांनी आपल्या सोबत मोठं केलं. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सामान्य लोकांच्यातलं असामान्यत्व जागवलं, हे वैशिष्ट्य आहे. शिवाजी महाराजांनी आरमार उभं केलं. आपल्या स्वराज्याचं आरमार असलं पाहिजे अशी दृष्टी त्या काळात असलेला हा एकमेव राजा होता, ज्याला सागरी सुरक्षा म्हणजे काय हे लक्षात येत होतं. आणि म्हणून पार डहाणू, पालघर, वसईपासून ते खाली सावंतवाडी, गोव्यापर्यंतचा सगळा भाग हा त्यांनी सुरक्षित केला, आरमार उभं करून. त्याच्यामध्ये नौका उभ्या केल्या. कान्होजी आंग्र्यांसारखा एक सरखेल नेमला आणि इंग्रज खलाशांकडून नौकानयनाची विद्या ही घेतली आणि मग ते परत गेले. म्हणजे ज्याच्या दराऱ्यापासून ज्याच्यावर दरारा दाखवायचा त्याच्याच काही लोकांना घेतलं आणि त्याचं ट्रेनिंग करून घेतलं आपल्या लोकांना. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांनी फरमान काढून आपल्या लोकांना परत बोलवून घेतलं. पण मधल्या काळात शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांचं प्रशिक्षण पूर्ण करून घेतलं होतं आणि हा दरारा त्यांनी तिथे ठेवला. मग ईस्ट इंडिया कंपनी, डच ईस्ट इंडिया कंपनी, इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी यांची येणारी जहाजं हे सरखेल कान्होजी आंग्र्यांनी आपल्या आरमाराच्या माध्यमातून थांबवली, त्यांचा माल घेतला आणि स्वराज्याची संपत्ती वाढवली. शिवाजी महाराजांनी सुरतेवर आक्रमण केलं, पण इथे लक्षात घ्या, तिकडच्या हिंदूंवर आक्रमण नाही केलेलं. मोगलांच्या वखारींवर, मोगलांचा जिथे व्यापार होता तिथे मोगलांनी जी हिंदूंकडनं संपत्ती मिळवली होती ती संपत्ती घेण्यासाठी आणि स्वराज्य समृद्ध करण्यासाठी ते आक्रमण होतं. गुजरात मधल्या हिंदूंवर केलेलं नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांनी छापखाना निर्माण केला. शिवाजी महाराजांनी टाकसाळ निर्माण केली, आपली नाणी काढली, अष्टप्रधान मंडळाला छोट्या 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 सूचना दिल्या की कसं स्वराज्य चालवायचं. शिवाजी महाराजांकडे दगा करणाऱ्याला, दगाबाजाला माफी नव्हती. पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळेला खंडोजी खोपड्याने दगा केला. त्याला असं वाटलं आता शिवाजी संपले, हे काही या वेढ्यातनं सुटत नाही आणि आदिलशाह यांना पकडून घेऊन जाणार, यांना शरण यावंच लागला. आणि म्हणून खंडोजी खोपडे हा आदिलशहाला जाऊन मिळाला, विजापूरला जाऊन मिळाला आणि नंतर शिवाजी महाराज निसटले. तेव्हा मात्र हा घाबरला, कारण शिवाजी महाराजांनी मृत्यूदंडाचं फरमान काढलं. मग हा पुष्कळ स्वतःला लपून लपून, पण त्याला माहिती होतं असं किती दिवस लपणार, आज ना उद्या शिवाजी आपल्याला पकडणारच. आणि म्हणून तो गेला कान्होजी जेध्यांकडे. कान्होजी जेधे हे त्या स्वराज्यामधलं हे खूप ज्येष्ठ असं व्यक्तिमत्व होतं. ते शहाजी राजांच्या सोबत होते, शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या वयाचे होते आणि त्यामुळे शिवाजी महाराज हे कान्होजी जेध्यांना खूप मान देत असत. कान्होजी जेध्यांकडे हा खंडोजी खोपडे आला आणि म्हणाला, कसं तरी करून माझे प्राण वाचवा, माझी बायको पोरं उघड्यावर पडतील मला जर देहदंडाची शिक्षा दिली तर. मी माफी मागतो, मी क्षमा मागतो. मग कान्होजी जेधे शिवाजी महाराजांकडे आले आणि रदबदली केली खंडोजी खोपडेसाठी.
शिवाजी महाराजांनी देहदंडाची शिक्षा देणार नाही असं मान्य केलं आणि मग खंडोजी खोपड्याला वाटलं आता आपण सुटलो, वाचलो. पण मग एक दिवस शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपट्याला गडावर बोलवून घेतलं आणि तिथे आल्यानंतर त्याचा एक पाय आणि एक हात छाटून टाकला. त्याला म्हणाले, ज्या पायाने तू आदिलशहाकडे गेलास गद्दारी करून तो पाय, आणि ज्या हातानं तू स्वराज्यावर वार केलास तो हात, हे दोन्ही कलम करणार, असं त्यानं म्हटलं आणि त्यांना शिक्षा केली. हे जेव्हा कान्होजी जेध्यांना समजलं तेव्हा कान्होजी जेधे प्रचंड चिडले. शिवाजी महाराजांकडे आले, म्हणाले, महाराज हे काय केलं? तुम्ही मला शब्द दिला होता. शिवाजी महाराज म्हणाले, तुम्हाला खंडोजीला देहांताची शिक्षा देणार नाही हा शब्द दिलेला आहे. त्याला देहांताची शिक्षा केली नाही. त्याचा एक हात आणि एक पाय हे छाटलेला आहे, तो जिवंत आहे. हे का केलं? तर कोणालाही असं वाटू नये की स्वराज्यामध्ये काहीही गुन्हे केलेले चालतात. फक्त कोणीतरी रदबदली करणारा असला पाहिजे. गुन्हा केला, गद्दारी केली तर त्याला शिक्षा मिळणार, हे सगळ्यांना समजलं पाहिजे, म्हणून ते केलेलं आहे. कान्होजी जेध्यांना हे पटलं, त्यांनी मान्य केलं. शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये शिवाजी महाराजांच्या समोर प्रत्येक महिलेला त्यांनी माते समान मानलेलं आहे. आपला हिंदू संस्कारच आहे, मातृवत परदारेषु. परस्त्री ही माते समान, तिच्याकडे मातेच्या नजरेनंच पाहिला पाहिजे. कल्याणच्या सुभेदाराची सून आणली गेली पकडून. शिवाजी महाराजांनी त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आणि पकडून आणलेल्या सरदाराला देखील सांगितलं, ही आपली संस्कृती नाही आहे, ही मोगलांची संस्कृती आहे. शत्रूच्या स्त्रियांना पकडून आणा आणि बादशाच्या जनानखान्यात पाठवा, ही आपली संस्कृती नाही आहे, हिंदू संस्कृती ही नाही. मातृवत परदारेषु, परस्त्री माते समान, हा आपला संस्कार आहे. आणि म्हणून त्या कल्याणच्या सुभेदाराला, त्याच्या सुनेला साडी चोळी देऊन सन्मानित करून परत तिच्या घरी तिला रवाना केलं. हे होतं शिवाजी महाराजांचं साम्राज्य. कारण रामायण महाभारतातले संस्कार झाले होते, त्याचा हा परिणाम आहे. पण शिवाजी महाराज होणं सोपं नसतं. अनेक गोष्टींमध्ये अनेक वेळेला आपल्या मनावर, आपल्या विचारांवर ताबा ठेवावा लागतो. आणि जसं शिवाजी महाराज होणं सोपं नसतं, तसं शिवाजीची माता जिजाबाई होणं सुद्धा सोपं नसतं. प्रत्येक वेळेला शिवाजी महाराज मोहिमेवर निघाले की जिजाबाईंना चिंता लागायची. प्रत्येक मोहिमेतनं शिवाजी महाराज सुखरूप परत येणं म्हणजे जणू काही नव्यानं प्रसूती वेदना. आपला पुत्र मोहिमेवर गेलाय, काय होईल? सैन्यामध्ये लढायला जाणारा सैनिक, मग तो आजच्या काळातला असो किंवा त्या काळातला असो, प्रत्येक सैनिकाच्या मातेला चिंता लागलेली असते, आमचा मुलगा तिथे सीमेवर गेलाय. त्यामुळे शिवाजी जन्माला आला पाहिजे हे म्हणणं सोपं आहे, पण तो माझ्या पोटी जन्माला आला पाहिजे ही त्या मातेची तयारी असेल तर शिवाजी जन्माला येईल. दुसऱ्याच्या घरी नाही, माझ्या घरी येईल की नाही. शिवाजी महाराजांची माता जिजाबाईंनी ज्या वेदना प्रत्येक वेळेला सहन केल्या, ती वेदना सहन करायची जर माझ्या ताकद नसेल तर शिवाजी महाराज जन्माला आला पाहिजे हे पण बोलू नये. शिवाजी महाराजांना जेव्हा एखादा मोठा विजय मिळतो तेव्हा सैन्य खुशीत असतं, जनता खुशीत असते, जल्लोष असतो, आपल्याला विजय मिळाला. पण त्या जल्लोषात शिवाजी महाराज सहभागी होऊ शकत नाही. कारण मिळालेला विजय कसा कायम करायचा, त्या विजयाच्या आधारावर पुढल्या योजना काय करायचा, साम्राज्याचा विस्तार कसा करायचा, साम्राज्य मजबूत कसं करायचं आणखी, याचा विचार करायचा असतो. कधी जर एखादा पराभव झाला
तर सैन्य निरुत्साहित होते, गलितगात्र होते सगळा समाज. राजाला निरुत्साहित होऊन चालत नाही. राजाला पुन्हा त्या सैन्यामध्ये आणि जनतेमध्ये नवचैतन्य निर्माण करायचं असतं, त्यांना पुन्हा उत्साहात आणायचं असतं आणि पुढच्या योजनांच्या मागे लागायचं असतं. असं करत 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 ते साम्राज्य वाढवायचं असतं आणि मग शेवटी त्याचा परमाच्य बिंदू हा सिंहासनावर बसण्याची वेळ येते. त्यावेळेला पुन्हा शिवाजी महाराजांची मनस्थिती कशी असते? सिंहासनाकडे जाणाऱ्या त्या एक एक पायरी चढताना त्यांच्या मनात काय येत असेल? प्रत्येक पायरीवर त्यांना एका पायरीवर बाजीप्रभू देशपांडे आठवतात, त्यांना एका पायरीवर प्रतापराव गुजर आठवतात, त्यांना एका पायरीवर तानाजी मालुसरे आठवतात, त्यांना एका पायरीवर मुरारबाजी देशपांडे आठवतात. असे एक 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 बलिदानी वीर हे त्यांना एक एक पायरी गणती आठवतात. आणि आपला राजा सिंहासनावर बसणार या आनंदात, या उत्साहात जेव्हा सारी प्रजा असते तेव्हा या सगळ्यांच्या आठवणीने राजे मात्र व्याकुळ असतात. हे सगळं सहन करायची तयारी त्या राजाला ठेवावी लागते. त्या काळात अनेक राजे नव्हते का? होते. पण शिवाजी महाराजांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी शून्यातनं साम्राज्य उभं केलं. हिंदूंना सुरक्षित वाटेल, हिंदूच्या शत्रूंना दरारा बसेल असा राजा सिंहासनावर बसणं ही त्या काळची आवश्यकता होती. ती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानं पूर्ण झाली आणि म्हणून त्या लखनौत राहणाऱ्या कवी भूषणाला असं वाटलं, जरी भौगोलिक सीमा छोटी होती तरी शिवाजी न होते तो सुन्नत होती सबकी. आता शिवाजी राजे झाले म्हणून आम्ही वाचलो. हे महत्वाचं आहे. शिवाजी महाराजांचं महत्व, त्यांचा राज्याभिषेक होण्याचं महत्व हे आहे. त्यांनी हिंदवी साम्राज्य स्थापन केलं, हिंदूंच्या शत्रूला दरारा बसवला. हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. शिवाजी महाराज एवढं सगळं असून सुद्धा विरक्त स्वभावाचे होते. दक्षिणेला जात असताना वाटेत श्रीशैलमला थांबले. अत्यंत पावित्र्यानं भारावून गेलेलं असं वातावरण तिथे आहे. तिथे त्या पावित्र्यानं भारावून गेलेल्या वातावरणात गेल्यानंतर शिवाजी महाराजांची विरक्ती जागी झाली. मी आता इथेच राहतो, संन्यास घेतो असं म्हणाले. मला नको ते राज्य, नको ते वैभव, मी इथे राहतो. पण मग बाकीच्या लोकांनी शिवाजी महाराजांना गळ घातली आणि परत स्वराज्यात ते आले. एकदा समर्थ रामदास रायगडावर आले. ते संन्यासी होते. 5 घरी भिक्षा मागून जे मिळेल ते जेवायचं. आणि म्हणून त्यांनी गडावर आल्यानंतर सुद्धा ओम भवती भिक्षां देही असं म्हणाले. ओम भवती भिक्षां देही म्हटल्यानंतर शिवाजी महाराजांनी आपली स्वराज्याची सनदच त्यांच्या झोळीत टाकली. समर्थ म्हणाले, अरे हे काय करताय तुम्ही? तुम्ही स्वराज्य चालवा. शिवाजी महाराज म्हणाले, मला ते वैभव नको. मग समर्थाने त्यांची समजूत काढली. वैभव नको, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्या वैभवाचा उपभोग घेऊ नका, पण एक जबाबदारी म्हणून शासन चालवा. प्रजेचे राजा, प्रजेचे पालन करते म्हणून शासन चालवा. आणि म्हणून मग शिवाजी महाराजांना स्वराज्याचा उपभोग शून्य स्वामी असं वर्णन केलेलं आहे. समर्थाने शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं वर्णन केलेलं, श्रीमंत योगी असं त्यांना म्हटलेलं आहे. निश्चयाचा महामेरू, अखंड स्थितीचा निर्धारू, बहुत जनांसी आधारू, श्रीमंत योगी. तो श्रीमंत अशासाठी आहे की तो साम्राज्याचा राजा आहे, सिंहासनावर बसलेला आहे. त्याच्या हाती सैनिक आहेत, माणसं आहेत, घोडे आहेत, हत्ती आहेत, संपत्ती आहे, भूभाग आहे. तो भूपती आहे, नृपती आहे, म्हणून तो श्रीमंत आहे. पण तो या सगळ्याचा उपभोग स्वतःसाठी घेत नाही. साधा राहतो, विरक्त स्वभावाचा आहे, जबाबदारी म्हणून हे सगळं पाळतो. आणि म्हणून तो योगी मनोवृत्तीचा श्रीमंत आहे. श्रीमंत योगी, विरक्त मनोवृत्तीचा श्रीमंत आहे तो, जो त्याचा उपभोग घेत नाही.
असं श्रीमंत योगी हे त्यांचं वर्णन समर्थ रामदासांनी केलेलं आहे. असे हे शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांविषयी ऐकायला सगळ्यांनाच हवं असतं, इच्छा असते, आणि म्हणून हा विषय मांडलेला आहे. हा व्हिडिओ शेअर करावा, लाईक करावा आणि चॅनल सबस्क्राईब करावा, म्हणजे पुढच्या काळात असले आणखीन विचार ठेवता येतील. धन्यवाद.